वर्षाचा आपण साजरा केला, त्यामध्ये सर डीपीडीसी मधून आपल्याला सर्व संबंधित विभागांना पाऊस 1-2 वर्षाच्या आड झालेला आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे कमी राहिला, त्याने आपापल्या प्रत्येक तालुक्याचं आणि धरणाच्या बाबतीमध्ये धरणासंबंधी 2005 साली संमत झाला, ज्यामध्ये कलम 25 नेक्स्ट सर आपत्कालीन शोध व बचाव साहित्य आहे. 23 मध्ये सर आपण हे साहित्य खरेदी केलेलं आहे, ज्या प्राधान्यक्रमानं कालपासून हाती घेतलेला आहे. काल आज आपण ही मान्सून पूर्व निरीक्षण मोडमध्ये होतो आणि नंतर 2 दिवस आपला पूर्ण भाग आहे. हा काही सिरियस घ्यायची गरज नाही अशी बऱ्याच जणांची मानसिक आहे. आता तातडीनं आपण जे काही तालुका प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी तातडीनं सूचना देऊन त्या परिसरामधल्या त्या गावातील विशेषतः हे 165 गावामध्ये आणि इतर संपूर्ण गावामध्ये 165 गावाची लिस्ट केली यादी म्हणून तेवढ्याच गावावर नाही तर जिल्हाभरातल्या सर्व गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी कामं होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये नाला साफसफाई करणं आहे, ब्लिचिंग पावडरचा साठा करून घेणं आहे, पाण्याची टाकी साफसफ करून घेणं आहे, गावात जे विद्युत पुरवठा करणारे जे टिपी आहेत किंवा जे वायर आहेत त्याच जे काही तपासणी आहे किंवा पुनर्बांधणी आहे, कुठेही वायर कट झालेला आहे, कुठं त्याच्यामुळे पाणी त्याच्यामध्ये गेल्यामुळे पूर्ण गावात त्याचं काही विद्युत सप्लाय गेला आहे, शॉर्ट सर्किट होणार आहे, अशा ज्या काही परिस्थिती आहेत त्या मला वाटते जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीनं त्याच्या सूचना देऊन त्या आणि नगर परिषद हद्दीमध्ये सुद्धा आम्ही लेखी पत्र पण दिलेलं आहे.